इथे जी मंडळी मला वाटतं प्रवेशासाठी वरती येते, थोडं थांबा, आपण नंतर प्रवेश घेणार आहोत सगळ्यांचा. आहे इनकमिंग सगळीकडेच सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माईक जरा बघा ना, तबला वाजल्यासारखं ऐकतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक तरुण तरुणी, अनेक वेगळ्या वेगळ्या वयोगटातले, सामाजिक घटकातले लोक येत आहेत, प्रवेश करत आहेत. कारण सर्वांनाच माहिती आहे की पुन्हा एकदा सरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच पक्षाचं आणि महाविकास आघाडीचंच येणार आहे. आज सकाळीच मी बातम्या बघत होतो आणि साधारण एक अंदाज लावत होतो की देशात जी काही परिस्थिती आहे, स्थिती आहे, ही एवढी बिघडलेली आहे की संपूर्ण भारतात प्रत्येक राज्य जर आपण पाहिलं तर एक वेगळं वातावरण आहे. ते म्हणजे अस्थिरता सगळीकडे दिसत आहे. कुठेही असं स्थिर समाज दिसत नाहीये. खास करून जिथे भाजप प्रणित राज्य आहेत किंवा भाजपाची राज्य आहेत तिथे संवाद तर नाहीच, पण फक्त वाद दिसत आहे. आणि हा वाद हा धर्माधर्मामध्ये, समाजामध्ये, लोकांमध्ये, जातींमध्ये, जिल्ह्यांमध्ये वाद लावायचा, राज्याची वाट लावायची आणि राज्य करायचं हे धोरण घेऊन भाजपा हे सगळीकडे आता राज्य करत आहे. साधारण आपण पाहिलं असेल तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जर सगळीकडेच पाहिलं तर प्रत्येक राज्य हे आंदोलन पाहत आहे. साधी उदाहरणं घेतली, मला माहित नाही किती मीडियामध्ये दाखवलं जातं किंवा आपण किती बातम्यांमध्ये बघत असतो, पण सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर असेल, सगळ्यांच्या सोशल मीडियावर असेल, तुम्ही प्रत्येकाने पाहिलं असेल की गेल्या एका महिन्यामध्ये लडाखमध्ये खूप मोठं आंदोलन हे तिकडच्या स्थानिक जनतेने छेडलेलं आहे. 30 ते 40 हजार लोक लडाखमधले स्थानिक भूमिपुत्र हे आंदोलनाला उतरलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते हेच सांगत आहेत की आमच्या मागण्या सोप्या आहेत, आम्हाला आमचं राज्य परत द्या. 370 कलम जेव्हा काढलं 5 वर्षापूर्वी, आपण पण त्याला पाठिंबा दिला होता. जम्मू काश्मीर आणि लडाखची विभागणी झाली होती. जम्मू काश्मीरला तर राज्य केलेलं आहे, लडाखला केंद्रशासित राज्य केलेलं आहे आणि त्यांची मागणी हीच आहे की आम्ही राज्य म्हणून बरे होतो, आम्हाला आमचे मुख्यमंत्री आता द्या परत, आम्हाला आमचं विधानसभा परत द्या, आम्हाला केंद्रशासित राहायचं नाहीये. कारण केंद्रशासित झाल्यानंतर जी काही आमची स्वप्न होती, जो काही आमचा विकास होता, जो काही आमचं एक साधारणपणे जे आमचं स्वप्न होतं त्याची गळचेपी होतं. आमचा आवाज दिल्ली ऐकत नाहीये, दिल्लीपर्यंत आमचा आवाज जात नाहीये, आम्हाला आमचं राज्य परत द्या. हे करण्यासाठी ते सगळे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे आपल्याला उत्तरच दिसत आहे. बरोबरच आपण पाहिलं असेल दिल्लीच्या आसपास पूर्ण वातावरण एवढं भीतीदायक झालेलं आहे, जणू काही युद्ध सुरू होणार आहे आणि दिल्ली वाचवायची आहे असं वातावरण सगळीकडे दिसत आहे. दिल्लीचे सगळे बॉर्डर सील झालेले आहेत, हरियाणामध्ये बॉर्डर सील झालेली आहे. आणि कारण कशासाठी, काय नक्की कारण आहे की हे सगळे बॉर्डर सील होत आहेत? तर कारण एकच आहे, आपल्या देशाचा जो अन्नदाता आहे, जो कृषीप्रधान देश आपला, त्याच्यातला जो शेतकरी आहे, तो शेतकरी बांधव मोर्चा घेऊन निघालेला आहे दिल्लीकडे की आम्हाला जी तुम्ही आश्वासनं दिली होती 1 वर्षापूर्वीकडे, ती आश्वासनं आता पूर्ण करा. पण न विचार करता, आश्वासनं पूर्ण न करता, कुठेही काही मागण्या पूर्ण न करता, जे सरकार चाललेलं होतं की चला खोटं बोललोय, रेटून बोललोय, काय लोक समजून जातील, पटून जातील, आपण भांडणं अजून लावूया, जातींमध्ये लावूया, धर्मांमध्ये लावूया, वादविवादामध्ये देश व्यस्त राहील आणि आपल्या जे काही खोटं बोलणं जे आहे ते पकडलं जाणार नाही, हे जे केंद्र सरकारला वाटत होतं ते खोटं ठरलं. आणि पंजाबमधले असतील, हरियाणामधले असतील, उत्तर भारतातले प्रत्येक शेतकरी आता चाललेला दिल्लीवर मोर्चा घेऊन. मला माहित नाही ते शेतकरी बांधव किती आलेत, कारण आपण शहरी भागात आहोत आज, पण जर कोणी शेतकरी असेल तर हात वरती जरा करून दाखवा मला. आहेत शेतकरी बांधव आले तिथे, महिला आहेत, पुरुष आहेत आणि मागण्या ह्या सोप्या आहेत. मला तुम्ही सांगा, तुम्ही जर मोर्चा घेऊन आंदोलन करत मुंबईकडे गेलात तर तुमची अपेक्षा काय असेल? सध्याचे जे सरकार आहे त्यांनी लाठीमार करावा की तुमचं ऐकून घ्यावं? काय अपेक्षा असायला पाहिजे? ऐकून घ्यायला पाहिजे. तुमची अपेक्षा काय असेल की तुमचं ऐकून घ्यायचं की अश्रुधूर सोडायचे? तुमच्यावर काय अपेक्षा असेल? ऐकून घ्यायचं. कारण मागण्या आपल्या सोप्या असतात. आपण शेतकरी बांधव आहात, आपण शेतकरी आहात सगळे. आपण काही जग वेगळं मागत नाही आहात, आपण काही वेगळं राज्य मागत नाही आहात. आपली आंदोलनं ही शांततेत असतात. कुठेही तुम्ही दगडफेक करत नाही, तुम्ही काही वेगळं करत नाहीत.
पण हेच दुःख आहे माझं की आज शेतकरी जेव्हा दिल्लीकडे चालून चाललेला आहे, दिल्लीकडे मोर्चा घेऊन चाललेला आहे, त्यांच्या समोर रस्त्यामध्ये एवढे एवढे मोठे खिळे ठेवलेले आहेत. खिळेच कमी पडतात तर 4-4 त्या बार्ब्ड वायर्स लावलेल्या आहेत ज्याला खिळे असतात, ते कमी पडत आहेत तर कॉन्क्रीटचे मोठे ब्लॉक लावलेले आहेत. 3 की 4 किलोमीटर हे सगळीकडे सगळे रस्ते बंद ठेवलेले आहेत. आणि आज मी पाहिली बातमी की ड्रोन जिथून आता हे फोटोग्राफीचं ड्रोन जे तुमच्या डोक्यावर दिसतं ना इथे, या अशा ड्रोन मधून अश्रुधूरच्या कांड्या सोडतात. किती हा निर्लज्जपणा. आपण कोणाविरुद्ध युद्ध छेडत आहोत? हे सगळं जे आहे, जेवढं सैन्यबळ तुम्ही अतिरेक्यांच्या मागे लावत नाहीत, हे जे सैन्यबळ तुम्ही चायनाला परत मागे ढकलण्याच्या मागे लावलेलं नाहीये, हे सैन्यबळ तुम्ही शेतकऱ्यांवर वापरलेलं आहे. ह्याचं दुःख आपल्या देशाला आहे. पण आपण देश म्हणून बघत आहोत, विचार करत आहोत. कारण आता लोकसभेच्या निवडणुका ह्या पुढच्या 1 महिन्यात येणार आहेत. 20 ते 30 दिवसात लोकसभेच्या निवडणुका लागतील. आणि त्या मिनिटाला आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की हे केंद्रातलं सरकार असेल, हे राज्यातलं सरकार असेल, हे जर शेतकऱ्यांचं नाहीये तर नक्की कोणाचं सरकार आहे? अनेक लोक आपल्या शहरांमध्ये जे राहतात, नोकऱ्या करत असतात, रोजगार करत असतात, त्यांचे देखील आई वडील किंवा कोण ना कोणतरी नातेवाईक हे शेतात काम करत असतात. आणि म्हणून आज मी त्या शहरी लोकांना पण विचारत आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार? गेले 75 वर्ष आपण ऐकत आलेलो आहोत की आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, आपला देश हा शेतीसाठी असतो. अनेकदा आपण जेव्हा जेवत असतो तेव्हा आपण बोलतो अन्नदाता देवो भव. पण आज जेव्हा तो अन्नदाता काही ठराविक मागण्या घेऊन पुन्हा एकदा दिल्लीकडे निघालेला आहे, माझी अपेक्षा आणि या देशाची अपेक्षा सोपी होती की जे कोणी मंत्री असतील, मग कृषीचे मंत्री असतील, जे कोणी त्या त्या खात्याचे निगडीत मंत्री असतील, त्यांनी या शेतकऱ्यांना जाऊन स्वतःहून जाऊन भेटावं, बोलावं, काय आहे ते चर्चा करावी, काय शक्य आहे ते सांगावं, काय अशक्य ते सांगावं आणि एक मध्य मार्ग काढून लोकांची मदत करावी. पण आज लाठीचार्ज होत आहे, गोळीबार होत आहे, अश्रुधूर सोडला जातोय, मोठे बॉर्डर उभं केलेले जातात. आणि हे सगळं एका बाजूला होत असताना आपण पाहत असाल मणिपूरचा प्रश्न देखील अजून सोडवला गेलेला नाही. म्हणजे जसं मी सांगितलं, लडाखमध्ये लोक रस्त्यावर आहेत, दिल्लीमध्ये मोर्चा निघत आहे, दिल्लीमध्ये वेगळं भयानक वातावरण आहे. मणिपूर आपण पाहताय गेले 4 ते 5 महिने दंगली सुरू आहेत, लोक एकमेकांची डोकी छाटत आहेत, अक्षरशः डोकी छाटत आहेत. पण अजूनही तिथे सैन्य पाठवलेलं नाही शांत करायला. आणि तसंच जिथे तिथे अस्थिरता आहे, तसंच आपला संपूर्ण दक्षिण भारत देखील दिल्लीमध्ये आंदोलन करत आहे. तिकडचे काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करत आहेत की आमच्या हक्काचा पैसा, कराचा पैसा, करदात्याचा पैसा आमच्या राज्यांना तुम्ही परत द्या, कारण आम्हाला देखील विकास करायचा आहे. हे वातावरण सगळीकडे आहे, सगळीकडे अस्थिरता आहे. पण दक्षिणेतले जे राज्य आहेत तिथे अंतर्गत अस्थिरता नाहीये, तिकडे अस्थिरता हीच आहे की दिल्ली सरकार, केंद्र सरकार त्यांचं ऐकत नाहीये, दक्षिण भारताचं ऐकत नाहीये. त्यांना पैसा जो त्यांचा हक्काचा आहे, त्यांचे न्याय हक्क आहेत, तिथे गळचेपी सुरू आहे. आणि म्हणून तिकडची जी सरकारं आहेत ती दिल्ली समोर उभी आहेत की आम्ही लढणार, झुकणार नाही, आम्ही वाकणार नाही, मोडणार नाही, आमचे हक्क आम्हाला द्या. पण एका बाजूला हे सगळं चालू असताना दुसऱ्या बाजूला आपण महाराष्ट्रात पाहतोय आपलं सरकार आहे कुठे? ऐकलंय तुम्ही गेल्या 2 वर्षामध्ये दिल्लीकडे पाहून सांगायला की होय आमच्या शेतकरी बांधवांसाठी पॅकेज द्या? कधी ऐकलंय तुम्ही? नाही ऐकलंय. कधी हे सांगण्याची केंद्र सरकारला हिंमत झालेली आहे का आपल्या राज्य सरकारकडून की जो वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प तुम्ही तुमच्या गुजरातमध्ये नेलात त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प जो तुम्ही देणार होतात, 2 वर्ष होऊन गेलेली आहे, पण त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प काय, छोटे छोटे प्रकल्प आपल्या राज्यातले देखील गुजरातला घेऊन चाललेले आहेत. पण विरोध करण्याची हिंमत ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमध्ये म्हणजे मिंध्यांमध्ये तुम्ही पाहिली आहे का? आज तुम्ही मला सांगा. आपली भूमिका ही स्पष्ट आहे या सरकारची, या घटनाबाह्य सरकारची, खोके सरकारची, गद्दारांची. दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण, दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण, कारण बसले तर त्यांच्या मेहरबानीमुळे. काय त्यांच्याकडे विचारणार आहे, काय मागणार आपण, कुठच्या हक्काने सांगणार की महाराष्ट्राला खास पॅकेज द्या? आज आपण पाहत आलेलो आहोत की जसं कृषी क्षेत्रामध्ये मी विचारलं की आजपर्यंत पूर्ण जर इतिहास काढला तर मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात फिरत असतो, अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल, जे काही असेल, जिथे जिथे ज्या ज्या बांधावर मी गेलेलो, ज्या ज्या शेतात मी गेलेलो आहे, मला तिकडच्या शेतकरी बांधवांनी एकच सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेली कर्जमुक्ती ही आमच्यापर्यंत पोचली, पण ह्या मिंदे सरकारने जी आश्वासनं दिली होती ती आमच्यापर्यंत काही 1 रुपयाची मदत पोचलेली नाही. मी खोटं बोलत असेल तर मला सांग. पण उद्धव साहेबांनी जेव्हा वचन दिलं होतं, जे वचन दिलं होतं की आपण आपलं सरकार बनल्यानंतर आपण ते कर्जमुक्ती करणार म्हणजे करणार, आपण कर्ज माफी बोलत नाही,
शेतकऱ्यांना आम्ही माफ करणारे कोण आहोत? सत्तेत असो किंवा नसो, शेतकरी हा अन्नदाता आहे. अन्नदाता हा देवभाव असतो आणि शेतकऱ्यासाठी आपण कर्जमुक्ती करणार होतो. महाविकास आघाडीचं सरकार बसल्या बसल्या पहिला मोठा निर्णय जो घेतला आपण तो हा होता की 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज आहेत ती कर्ज मुक्त करून दिली आपली. हे त्याचा मला अभिमान आहे. कोविडचा काळ असताना मला आठवतं की जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली, उत्तर महाराष्ट्रात असेल, कुठेही असेल, विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल, कधी पूर आला, कधी दुष्काळ पडला, जेवढं शक्य असेल, कारण पूर्ण काही करणं शक्य नव्हतं त्यावेळी, कोविडचा काळ होता, अर्थचक्र बंद होतं, पण जेवढंही शक्य असेल आपल्याला आपण शेतकरी बांधवांची मदत करण्याचा प्रयत्न केला. कारण तो आपला अन्नदाता आहे. जर शेतकरी जगला तर आपण जगू ही भावना घेऊन आपण ते काम करत होतो. आणि ही भावना आपली प्रत्येक गोष्टीत आहे. आता आपल्याला आपण वेगळे वेगळे श्लोक सांगत होतात, म्हणी सांगत होतात. मला एकच ओळ माहिती आहे जे आपलं हिंदुत्व आहे, रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाय पर वचन न जाय. आणि तसंच आपण केलं. शेतकरी बांधवांसाठी आपण जे वचन दिलं होतं की 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ करू, ते कर्ज मुक्त आपण करून दाखवलं. आणि हे आपलं उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं. आज त्या सरकारची पुन्हा एकदा या महाराष्ट्राला गरज आहे. कारण मी जिथे जिथे जातो मी पुन्हा एकदा आपला सवाल करीन. जे शेतकरी बांधव इथे आलेत मी तुम्हाला परत एकदा विचारेन, तुम्ही मला सांगा की तुमची पुढची जी पिढी आहे, तुम्हाला का वाटतं का असं की तुमच्या पुढच्या पिढीनी शेती करावी किंवा कृषी क्षेत्र द्यावं? कोणाला वाटतं असं? वाटत असेल तर सांगा की तुम्हाला वाटतं की कृषी क्षेत्र तुमच्या पुढच्या पिढीने यावं. अजून तरी कोणाचंही उत्तर मला हो म्हणून आलेलं नाहीये. का नाही सांगता तुम्ही? मुलाची लग्न नाही होत, शेतमालाला भाव नाही, अजून कांद्याची निर्यात बंदी, लाईट नाही, काय काय खोटी आश्वासनं देतात, खतांचे भाव वाढले, अजून हे सगळं आहे. बरोबर ना? मग हे जर तुम्हाला तुमची पुढची पिढी म्हणजे माझ्या वयातली मुलं मुली जी असतील ते तुम्हाला तुमच्या शेतीत नसेल आणायची, कृषी क्षेत्रात नसतील आणायची, तर साहजिक आहे की तुम्ही पाठवणार कुठे? त्यांना शहरांकडे. पण आज शहरांमध्ये तुम्ही मला सांगा, जेव्हा शहरांकडे आपण पाहतो की MIDC मध्ये एखादा नवीन रोजगार येईल, नोकरी मिळेल, नवा उद्योग येईल, गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये या घटनाबाह्य सरकारच्या काळामध्ये तुम्ही मला सांगा एक तरी नवा उद्योग तुम्ही या राज्यात येताना ऐकलाय का? एक तरी नवा उद्योग ऐकलाय का? नाही ऐकलाय. एकच उद्योगधंदा या राज्य सरकारला राहिलेला आहे की पक्ष फोडा, परिवार फोडा, परिवार फोडा, पक्ष फोडा, धमक्या द्या, लोकांना हैराण करा. पण एक सुद्धा नवा उद्योग, खऱ्या अर्थाने जो उद्योग म्हणून आपण मानू शकू तसा एक सुद्धा नवा उद्योग आपल्या ह्या गेल्या 2 वर्षात आलेला नाही. डबल इंजिनचं सरकार काय, ट्रिपल इंजिनचं सरकार काय? मुळात इकडचं सगळंच फेल झालेलं इंजिन आहे. कुठचं इंजिन घेऊन आपण उडत आहोत हे मला माहिती नाही. पण मुळात प्रश्न असा पडतो की जर महाविकास आघाडी सरकार म्हणून, उद्धव साहेबांचं सरकार म्हणून आपण आपल्या 2 वर्षामध्ये, 2.5 वर्षामध्ये कोविडच्या काळात महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक जर आपल्या राज्यात आणू शकलो असेल, आपण आणली होती, मग बरोबर काय घडलं असं की ह्याच भाजप प्रणित सरकारमध्ये, केंद्रात भाजपचं सरकार असताना सगळे इकडचे उद्योग तुम्ही उचलून नेताय गुजरातकडे. किती आपण सहन करायचं? अन्याय 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 ह्या महाराष्ट्राने सहन तरी किती करायचा? नक्की का म्हणून आपण ह्या महाराष्ट्रात जगत आहोत? हे जे काही चाललेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे की नाही? आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारायला आलेलो. वेदांता फॉक्सकॉन बद्दल सर्व ठिकाणी मी बोलत असतो, कारण मला एवढा तो घाव झालेला आहे, एवढा वार माझ्या मनावर झालेला आहे त्या वेदांता फॉक्सकॉनचा. कारण वेदांता फॉक्सकॉन ती कंपनी आपण आणण्यासाठी मी प्रयत्न केले, सुभाष देसाई साहेबांनी प्रयत्न केले, स्वतः उद्धव साहेबांनी प्रयत्न केले. 1 लाख तरुण मुला मुलींना आपल्या महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळाला असता अशी ही वेदांता फॉक्सकॉनची कंपनी 100% आपण आपल्या राज्यात आणणार होतो. जून जुलै पर्यंत जी कंपनी आपल्या राज्यात येणार होती. काय असं झालं की गद्दारांनी सरकार आपलं पाडलं, भाजपचं खोके सरकार आपल्या राज्यात बसलं? काय नक्की घडलं बिघडलं असं ह्या 2 महिन्यांमध्ये की सप्टेंबरमध्ये वेदांता फॉक्सकॉनला महाराष्ट्रातून उचलून गुजरातला पाठवलं? वेदांता फॉक्सकॉनच नाही तर त्याच्यासोबत 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्री गुजरातला गेल्या. एअरबस टाटा मिहानमध्ये आणणार होतं, नागपूरला आणणार होतं, ते देखील गेलं. मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं, बल्क ड्रग पार्क गेलं. सुरतचं डायमंड बोर्स तिथे आता आपल्या मुंबईचं सुरतले नेत आहेत. एवढंच का, आपली वर्ल्ड कपची फायनल, क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल ती पण नेली. मला तुम्ही सांगा इथे किती लोक क्रिकेट बघतात? सगळे बघतात. आता मला सोपी गोष्ट सांगा, जर तीच वर्ल्ड कपची फायनल आपल्या मुंबईत वानखेडेला असती तर जिंकलो असतो ना आपण.
मग का हारलो आपण तिथे? हे जनता बोलत आहे, मी बोलत नाहीये. पण हीच दुःख माझं आहे की जे सगळं काही चांगलं आपण आपल्या राज्यात आणत होतो ते आपण पाहतोय की गुजरातकडे चाललेलं आहे. माझी भीती हीच आहे की आता पुढचं ह्यांचा विचार आहे की मंत्रालय जे आहे मुंबईमधलं ते पण मला वाटतं आता उचलून हे अहमदाबाद किंवा सुरतला नेऊन देतील. आज मला तुम्ही सांगा, आपण हे त्यांना करून देणार आहात की नाही? आपण त्यांना आडवे जाणार आहात की नाही? कारण आपण महाराष्ट्र म्हणून आता विचार करणं गरजेचं आहे. आज जसं मी सांगितलं, प्रत्येक समाजातला घटक हा नाराज आहे, त्रस्त आहे, हैराण आहे. शेतकरी बांधव तर आहेच, तरुण तर आपण पाहताय बेहाल झालेला आहे, सगळीकडे नोकऱ्यांसाठी फिरत आहे. नोकर भरती म्हणजे आता जर आपल्याला प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सगळीकडे तर एक कॉन्ट्रॅक्टची पद्धत आलीच आहे. फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट काय, कॉन्ट्रॅक्ट लेबर काय, मालकाला पाहिजे तेव्हा ठेवला, मालकाला पाहिजे तेव्हा काढला. हे कामगार कायदे देखील केंद्र सरकार बदलणार आणि आपल्या देशासाठी घातक होत जाणार आहे. अग्निवीर कॉन्ट्रॅक्टवर आर्मी बनवत आहेत. पण हे सगळं एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल नोकर भरतीचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आणि वाढत चाललेला आहे. पोलीस भरतीसाठी असेल, तलाठी भरतीसाठी असेल, अनेक वेगळ्या ह्या ज्या काही भरत्या निघतात, पेपर फोडले जातात, वाटप त्याचा होऊन जातो आणि मग कोणतरी भलताच स्टॉपर निघतो. पेपर फोडलेल्या माणसाला अटक होते, अटकेतून तो 3 महिन्यात बाहेर पडतो, पुढच्या वर्षी परत पेपर फोडतो, तिसऱ्या वर्षी परत पेपर फोडतो. तलाठी भरतीचं मला माहित नाही किती लोकांनी तुम्ही ऐकलं, पण ज्याला 200 मार्क मिळायला पाहिजे होते टॉप मार्क म्हणून, त्याला 214 मार्क मिळाले. आज मी तुम्हाला आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या तरुणांना वचन देतो, आदित्य उद्धव ठाकरे म्हणून, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून, की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल तेव्हा आपण हा कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपल्या नोकर भरतीचा, या देशातल्या सर्वात कडक कायद्यापेक्षा जास्ती कडक कायदा केल्याशिवाय आपण राहणार नाही. नुकसान आता सहन करायचं नाही. आपण तरुणांनी विचार केला पाहिजे की भाजपाकडून मिळतं तरी काय आपल्याला. 2 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेना त्यांनी फोडली, मागच्या वर्षी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, ह्या वर्षी आता काँग्रेस फोडत आहेत, मागच्या वर्षी पवार परिवारावर फोडलं. हे सगळं करून तुम्हाला नक्की मिळवायचं तरी काय हे तरी सांगा आज तुम्ही. आज मी भाजपला विचारत आहे की ह्या सरकारमध्ये तुम्ही नक्की मिळवलंय तरी काय, इथे समोर येऊन मला सांगा. जे सरकार बसलेलं आहे, मुख्यमंत्री ना तुमच्या पक्षाचे, स्पीकर तुमच्या पक्षाचे नसायला पाहिजेत पण तुमच्या पक्षाचे असल्यासारखे त्या ट्रायब्युनल मध्ये वागलेत. मंत्र्यांमध्ये 10 भाजपचे मंत्री आहेत, त्याच्यातून पण 4 बाहेरचे घेतलेत, 6 तुमचे ओरिजिनल आहेत. आज जर तुम्ही पाहायला लागलात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे फोडलेले लोक आहेत त्यांना तुम्ही मंत्री केलेले, आमच्यातून गद्दार जे फोडलेत त्यांना तुम्ही मंत्री केलेले, भाजपचे जे 10 आहेत त्याच्यातून 6 तुमचे ओरिजिनल आहेत. एक नवा मंत्री तुमच्या पक्षातून झालेला नाही, एक नवं मंडळ महामंडळ कुठचं जाहीर केलेलं नाही. आज कुठच्याही मुंबई महानगरपालिका असो, नाशिक महानगरपालिका असो, नागपूर असो, पुणे असो, कुठेही तुमची हिंमत झालेली नाहीये महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची. मग नक्की भाजपच्या कार्यकर्त्याला मिळालं तरी काय? बरोबर आहे, अजून काय काय उचलायला होतं मला माहिती नाही. पण परिस्थिती बघा कशी झाली आहे महाराष्ट्रात भाजपची. पहिलं सांगितलं होतं की आम्ही काँग्रेस मुक्त देश करणार, भ्रष्टाचार मुक्त देश करणार, वंशवाद मुक्त देश करणार. आता 3 दिवसात 2 लोक फोडलेत त्यांनी काँग्रेसमधून आणि 30 दिवसापूर्वी एक व्यक्ती फोडली, त्याच्यातून आज तर 2 लोकांना राज्यसभेवर पाठवलं. म्हणजे तुम्ही काँग्रेसमधले ज्यांच्यावर आरोप करता, भ्रष्टाचारी लोक, वंशवाद मधले लोक, काँग्रेस तुम्ही अख्खी तशी उचलून घेता आणि स्वतःचे खासदार बनवता, आमदार बनवता, मंत्री बनवता, महापौर बनवता, नगरसेवक बनवता. मग भाजपचा कार्यकर्ता जो गेले 20-25 वर्ष लढत होता तुमच्या बाजूला, खांद्याला खांदा लावून, ह्याच लोकांच्या विरोधात आंदोलन करत होता, ह्यांच्यावरच आरोप लावलेले आहेत, ह्यांच्याच विरोधात प्रचार केलेला आहे. मग त्यांचं काय होणार? आज मला त्या वाईट भाजपच्या त्या कार्यकर्त्यांबद्दल वाटतं, सहानुभूती आहे त्यांच्याबद्दल, की तुम्हाला जी स्वप्न दाखवली गेली होती का वेगळ्या भारताची, एक भ्रष्टाचार मुक्त भारताची, काँग्रेस मुक्त भारताची, कदाचित तुम्ही वाटत असेल की काँग्रेस संपत चालली आहे, पण उद्याला कदाचित राहुल गांधींना पंतप्रधान बनायचं असेल तर भाजपातून पण बनू शकतील, कारण अर्धी भाजप ही काँग्रेसवाल्यांची आहे. मग आता नक्की या कार्यकर्त्यांनी तरी जायचं कुठे? आज मी त्यांना पण अपील करायला आलोय की या सोबत या, आपण नवा महाराष्ट्र घडवू. कारण आता एक बाजू स्वच्छ आहे, एक बाजू प्रामाणिक आहे आमची. आम्ही ना खोकेला हात लावलेत ना धोके दिलेले आहेत.
जे जे आरोप झाले ज्यांच्यावर ते टुपुक टुपुक करून तुमच्याकडे आलेत, आता तुम्ही आमच्याकडे या. गद्दार नाही हो, जे त्यांचे बिचारे ज्यांना काही मिळत नाही त्यांचे. गद्दारांना दरवाजे बंद आहेत. पण आज प्रश्न मी त्या भाजपला जसं करत आहे तसं संपूर्ण महाराष्ट्राला करत आहे की तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहात. जे राजकारण झालेलं आहे तेवढं गलिच्छ झालेलं आहे की एका काळी जे भाजपचं ब्रीदवाक्य होतं अच्छे दिन आएंगे, 10 वर्षात अच्छे दिन आलेत का? शेतकऱ्यांचं इन्कम डबल झालंय का? गॅस, डिझेल, पेट्रोल, जीडीपी वाढलंय की कमी झालं? वाढलंय. सगळ्यांना बघा, मी सत्य बोलतोय. परत बोलतोय, सत्यमेव जयते. पण आज हीच जी परिस्थिती आहे ना, ही जी मी सांगतोय की अच्छे दिन तर येतच नाही आहेत. पण आता भाजपनी टॅगलाईन बदललेली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये एवढे भ्रष्टाचारी महाराष्ट्राच्या भाजपात घेऊन ठेवलेले आहेत की मला वाटतं कुठच्या तरी एक वॉशिंग पावडरची ती टॅगलाईन होती, डाग अच्छे है. तसं झालेलं आहे की तुम्ही जेवढा मोठा भ्रष्टाचार कराल, तुम्हाला मुख्यमंत्री करू, उपमुख्यमंत्री करू, तुम्हाला अमुक मंत्री करू, तुम्हाला ह्या मंडळाचा अध्यक्ष करू. पण तुम्ही सर्वसाधारण भाजपचे कार्यकर्ते असाल, संघाचे कार्यकर्ते असाल, तुम्ही मेहनत घेणार असाल तर तुम्हाला भाजपात काही मिळणार नाही. डाग अच्छे है ही टॅगलाईन झालेली. अच्छे दिन नाही, डाग अच्छे है. पण आज आम्ही सत्यमेव जयतेसाठी लढत आहोत. आम्ही लढत आहोत ते आमच्या शेतकरी बांधवांसाठी लढत आहोत, जे त्रस्त आहेत, जे हैराण आहेत, ज्यांना एक आशा होती, अपेक्षा होती की काहीतरी मोठा पॅकेज आम्हाला मिळेल. भाजपाचं सरकार केंद्रामध्ये आहे, भाजपाचं सरकार आता इथे गद्दारांचं सरकार आहे, भाजप प्रेरित आहे, काहीतरी आम्हाला मिळेल ही आशा घेऊन जे शेतकरी बांधव बसले होते, ज्यांचं आशा आपण पाहताय की डोळ्यातच राहिलेली आहे, त्यांचे अश्रू आता जमिनीवर पडायला लागलेत. पण पाऊस काही पडत नाही, कुठे सुका दुष्काळ, कधी ओळा दुष्काळ. पण पिकाचं काय हा विचार हे सरकार करत नाहीये. मी त्यांच्यासाठी लढायला निघालेलो आहे. तुम्ही मला साथ देणार की नाही? आज मी त्या तरुणांसाठी लढायला निघालेलो आहे ज्यांना वाटत होतं की महाविकास आघाडीचं सरकार जसं होतं 6 लाख कोटीची गुंतवणूक उद्धव ठाकरे साहेबांनी आणली, तसंच एक खोके सरकार देखील कदाचित 12 लाख कोटीची गुंतवणूक आणेल. पण गुजरातमध्ये 26 लाख कोटीची गुंतवणूक गेली. आपल्या महाराष्ट्रात किती लाख कोटीची गुंतवणूक आली मला माहित नाही. पण एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला नाहीये. मी त्या तरुणांसाठी लढत आहे ज्यांना वाटत होतं की हे डबल इंजिनचं सरकार फेल होण्यापेक्षा माझ्यासाठी काहीतरी करेल. मुख्यमंत्री बोलले होते ना, जेव्हा मी बोललो होतो वेदांता फॉक्सकॉन गेला कुठे? गुजरात. आणि मग मुख्यमंत्री बोलले होते अरे त्याच्यापेक्षा मोठा आणू, मोठा प्रकल्प येईल. आज मी त्यांना सांगत आहे कुठे मोठा प्रकल्प आणलाय तुम्ही दाखवा, हिंमत असेल तर चला, मी तयार आहे. ह्याच मंचावर, ह्याच प्रेस समोर, तुमच्या समोर मी आणि मुख्यमंत्री, घटनाबाह्य आहेत पण ठीक आहे चला, मुख्यमंत्री त्यांना एकटा येऊ दे किंवा पूर्ण खातं घेऊन येऊ दे, मी एकटा उभं राहून त्यांच्याबरोबर डिबेट करायला तयार आहे, इथे चर्चा करायला तयार आहे. पण त्याच्याबद्दल चर्चा करायला तयार नाही. मी आज त्या तरुणांसाठी लढत आहे ज्यांनी UPSCच्या परीक्षा दिल्या असतील, MPSCच्या परीक्षा दिल्या असतील, जे 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करतात, मेहनत करतात, नाशिकला येतात, संभाजीनगरला येतात, धाराशिवला येतात, पुण्याला येतात, स्पर्धा परीक्षा देण्याचा प्रयत्न करतात आणि मग पेपर फुटतो ना जेव्हा त्यांचं ते स्वप्न तुटतं, त्या तरुणांसाठी मी आज लढत आहे. तुम्ही मला साथ आणि ताकद देणार की नाही? आज मी ह्या महिलांसाठी लढत आहे ज्यांना वाटत आहे की हे राज्य इथे तुम्ही सुरक्षित आहात की नाही हा आता मोठा प्रश्न पडायला लागलेला. मुळात ज्या मंत्रिमंडळामध्ये असे 2 मंत्री बसलेत, एकावर तर भयानक आरोप झालेले आहेत, दुसऱ्याने टीव्ही समोर, प्रेस समोर घाणेरड्या शिव्या महिला खासदारांना दिलेल्या आहेत. अशा मंत्रिमंडळाकडून तुम्ही काय सुरक्षेची अपेक्षा करणार? आज मी तुम्हाला सवाल इथे करत आहे. मुळात ह्या पक्षांकडून काय अपेक्षा करायची जिथे एका बिल्किस बानो नावाच्या बाईचा जेव्हा रेप झाला, त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्याला ह्यांनी बाहेर काढलं जेलमधून, हार घातले, स्वागत केलं, निवडणुकीत प्रचाराला फिरवलं, त्या पक्षाकडून तुम्ही सुरक्षेची काही अपेक्षा करता का? ती बाई बिल्किस बानो कुठच्याही धर्माची असो, कुठच्याही जातीची असो, जातपात धर्म न बघता ती महिला आणि तिचा सन्मान झालाच पाहिजे आणि तिचा जो अत्याचार करतो त्याला फासावर लटकवलंच पाहिजे. ह्या भूमिकेची शिवसेनेचं हिंदुत्व आहे. मी आज ह्या महिलांसाठी लढत आहे. पण आज महाराष्ट्र ज्या परिस्थितीतून चाललेला आहे, विखुरला जात आहे, मी पाहत आहे. भाजपचा हाच प्रयत्न राहील की आपण धर्माधर्मामध्ये वाद लावायचा.
भांडणं लावायची, दंगली करून घ्यायच्या, जातींमध्ये वाद लावायचे, कधी मराठा वर्सेस ओबीसी, कधी ओबीसी विरुद्ध अजून काही. पण आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही महाराष्ट्र म्हणून विचार करणार की विखुरले जाणार? कारण ही वेळ आपली आहे. तुम्ही काय करणार? तुम्ही जात पात धर्म हे सगळं विसरून महाराष्ट्र आहे मी हा विचार करणार की तुम्ही विखुरले जाणार? काय करणार तुम्ही? जो अन्याय आपल्यावर होत आहे, जे सगळं गुजरातला दिलं जातं, आणि गुजरातला देण्याबद्दल माझं काही मला वाईट वाटत नाही. गुजरातला जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे, आसामला जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे, केरळला जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे. पण जे आपल्या हक्काचं आहे 100% जे महाराष्ट्राचं आहे, जेव्हा तुम्ही ते खेचून नेताना गुजरातला, तेव्हा मला दुःख होतं. त्या महाराष्ट्रासाठी मी लढत आहे. तुम्ही विखुरले जाणार की महाराष्ट्र म्हणून लढणार? हा निर्धार आपल्याला आता करायला लागेल. कारण नाशिकमध्ये पण मी जेव्हा जेव्हा येतो आणि मंत्री म्हणून पण जेव्हा यायचो, तेव्हा माझी हीच भूमिका असायची की नाशिक एक सुंदर शहर आहे, चांगलं शहर आहे, ते आपल्याला तसंच पुढे शाश्वत त्याचा विकास करायचा आहे. हे खोके सरकार इथे बिल्डर आणेल, कॉन्ट्रॅक्टर आणेल, नको नको तिथे पूल बांधेल, टनेल बांधेल, झाडं कापतील, तुम्हाला विकासाची खोटी स्वप्न दाखवतील, पण आपल्याला हद्दपार करतील. ते आपल्याला करू द्यायचं नाहीये. नाशिकचा विकास हा शाश्वतच झाला पाहिजे, चांगलाच झाला पाहिजे, आणि इकडच्याच भूमिपुत्रांसाठी झाला पाहिजे. मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही. कारण जसं मी महिलांचं सांग बघा, परत सत्य, मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही. आता आप्पा खासदारांबद्दल सांगत होते, काय मला माहित नाही काय सांगत होते, पण खासदारांचा पूर्ण प्रवास झालेला आहे. ब्लू प्रिंट आहे, ब्लू फिल्म. जाऊ दे, त्याच्यात जास्ती मला बोलायचं नाही. पण अशा वातावरणात जिथे गुंडराज चालू आहे, जिथे राजकीय गुंड फिरत आहेत, चिंदी चोर फिरत आहेत, जिथे राजकीय गुंड महिलांना हैराण करत आहेत, पुरुषांना हैराण करत आहेत, जिथे शूट आउट होत आहेत, तुम्ही मला सांगा तुमचे मुलं मुली ह्या महाराष्ट्रात सुरक्षित राहणार का? आणि म्हणून उत्तर ह्या सर्वाला एकच आहे, सुसंस्कृत नेतृत्व, कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आपलं उत्तर आहे. आज आपल्याला विचार करायचा आपल्या भूमीचा, आज आपल्याला विचार करायचा आपल्या राज्याचा, आज आपल्याला विचार करायचा आपल्या सर्वांचा. कारण आज हा विचार आपण केला नाही तर दिल्ली समोर हे लोटांगण घालणारे जे सरकार आहे ना, हे आपल्याला पण विकून टाकेल. कारण जे सरकार आणि जे मुख्यमंत्री, जे मिंधे, जे उद्धव साहेबांचे कधी झाले नाही, ज्यांनी सगळं काही त्यांना दिलं, ते तुमचे आमचे काय होणार हा विचार आपण आज करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी आपल्याला एकच सांगेन, निवडणुका येणारच आहेत. लोकसभेच्या येतील, विधानसभेचे येतील, महानगरपालिकेचे येतील. काय वन नेशन वन इलेक्शन काय हे आता बोलत आहेत, पण अजून ज्यांना महानगरपालिकेची निवडणुकीची हिंमत नाही झाली ते काय वन नेशन वन इलेक्शन करणार आहेत? पण आज तुम्हाला सांगतो मी, प्रत्येक मत तुमचं हे शस्त्र आहे. प्रत्येक मत तुमचं हे तुमचं मत आहे, तुमचा आवाज आहे. तुमची आवाजाची गळचेपी करू देऊ नका. महाराष्ट्राचा आवाज हा बुलंदच राहायला पाहिजे. आणि आपण हाच निर्धार केला पाहिजे, हेच ठरवलं पाहिजे की आजपासून प्रत्येक उमेदवार जो लोकसभेसाठी असेल, जो विधानसभेसाठी असेल, हाऊसिंग सोसायटीच्या पण निवडणुकीसाठी असेल, हा भाजप प्रणित खोके सरकारचं नाही तर बुलंद महाराष्ट्राचा आवाज घेऊन पुढे निघणारा पाहिजे. हेच तुम्ही आज निर्धार करा. तुर्तास मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.